गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपण पाहतोय राज्यभर सगळीकडेच उत्साह पाहायला मिळतोय आणि ठाण्यातली ही थेट दृश्य आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः आता ठाण्यातील शोभायात्रेमध्ये त्यांनी आपला सहभाग घेतलाय। त्यांच्यासोबत अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा आहेत। तर आपण पाहतोय की ठाण्याच्या या शोभायात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि या शोभायात्रेला आता सुरुवात झालेली आहे। गुढीपाडवा म्हटलं की मुंबईतील शोभायात्रा या आल्याच आणि ठाण्यातली शोभायात्रा ही विशेष करून खरं तर याचं वैशिष्ट्य आहे की पारंपरिक वेशभूषेमध्ये अतिशय उत्साहामध्ये इथे सगळे ठाणेकर सहभागी होतात आणि याच शोभायात्रेमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी झालेले आहेत। कोपिनेश्वर मंदिर संस्थानचा हा पालखी सोहळा सुद्धा आहे आणि पाडव्यानिमित्तानं गुढीपाडव्यानिमित्तानं पालखी सोहळ्याचं दरवर्षी आयोजन केलं जातं आणि याच पालखी सोहळ्याचं यंदाचं हे 24वे वर्ष आहे। ठाण्यातील या सोहळ्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेत। यंदाचा गुढीपाडवा हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रंग सुद्धा आजच्या या सोहळ्याला आपल्याला पाहायला मिळू शकतील। तर ठाण्यातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। स्वतः ठाण्यामध्येच राहणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले। ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर संस्थानचा हा पालखी सोहळा आहे। मोठ्या संख्येने ठाणेकर खरं तर या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित असतात आणि स्वतः मुख्यमंत्रीही या सोहळ्यासाठी इथे हजर झाल्याचं आपण पाहतोय। दरवर्षीच खरं तर गुढीपाडव्याच्या निमित्तानं या पालखी सोहळ्याचं आयोजन केलं जातं। यंदाचं हे 24वे वर्ष आहे आणि ठाण्यातील या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री हे स्वतः सहभागी झाले। गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो। मुंबईत विशेषतः ठाण्यामध्ये गिरगाव, डोंबिवली, बदलापूर या काही महत्त्वाच्या शहरांमध्ये अतिशय उत्साहामध्ये गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो आणि गुढीपाडवा म्हटलं तर शोभायात्रा ही आलीच आणि याच शोभायात्रेसाठी ठाण्यातली आपण ही थेट दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं हे शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारीही उपस्थित आहेत। ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर संस्थानचा हा पालखी सोहळा आहे। आपण यानंतर जाऊया थेट ठाण्यामध्ये असणारे आमचे प्रतिनिधी विकास काटे यांच्याकडे। विकास, आपण पाहतोय की ठाण्यातल्या शोभायात्रेला सुरुवात झाली। मुख्यमंत्री स्वतः या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेत, काय अधिक सांगाल? ठाण्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे हे स्वतः या शोभायात्रेत सहभागी झाले। त्यांनी या पालखी सोहळ्यामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे। ठाण्यातीलच कोपिनेश्वर मंदिर संस्थानचा हा पालखी सोहळा आहे आणि हे यंदाचं 24वे वर्ष आहे। दरवर्षी अशा पद्धतीने पालखी सोहळ्याचं आयोजन केलं जातं आणि ठाण्यातील या शोभायात्रेला सुरुवात होते। स्वतः या कोपिनेश्वरच्या पालखीला या पालखीमध्ये या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सहभाग नोंदवल्याचंही आपण पाहतोय। सध्याची ही थेट दृश्य साम टीव्हीवर आपण पाहताय ठाण्यातून। यानंतर जाऊया थेट मुंबईतीलच गिरगावमध्ये। गिरगाव म्हणलं की शोभायात्रा याचं वैशिष्ट्य मोठ्या प्रमाणात सांगितलं जातं। अनेक कलाकार सुद्धा यावेळी इथे सहभागी होतात। ठाण्यानंतर आता आपण जाऊया थेट गिरगावमध्ये। आमचे प्रतिनिधी गिरीश निकम हे सध्या गिरगावमध्येच आपल्याला तिथल्या नेमक्या परिस्थितीचा आढावा काय आहे हे सांगणार आहेत। सध्या आपण ठाण्यातली दृश्य पाहतोय, यानंतर गिरगावलाही जाणार आहोत। डोंबिवलीमध्ये सुद्धा शोभायात्रेचा कसा उत्साह आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। गिरगावला आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश निकम यांच्याकडे। गिरीश, काय सांगाल? गिरगावची शोभायात्रा ही सर्वत्रच प्रसिद्ध आहे। मोठ्या संख्येने मराठी कलाकार सुद्धा इथे सहभागी होत असतात। आम्ही तुमच्या मागे पाहू शकतो, सगळेजण अगदी तयार झालेले आहेत। कसा उत्साह पाहायला मिळतोय? अगदी श्वेता, तू म्हटल्याप्रमाणे खरं म्हणजे मराठीमुळे सगळे सण अगदी उत्साहाने कुठे साजरे होत असतील ते गिरगावमध्ये। आणि तू मगाशी ठाण्यातली आपण दृश्य दाखवली साम टीव्हीच्या प्रेक्षकांना, पण ठाण्यातूनच बरेच नागरिक गिरगावमध्ये शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी आलेले असतात। अगदी तरुणाईचा उत्साह इथं ओसंडून वाहत असतो। आता माझ्या शेजारी उजव्या साईडला
हर्षदा साळुंके त्या ठाण्यावरून आलेले आहेत. अगदी मराठमोळा थाट आहे. आपण हर्षदा यांच्याशी बातचीत करूया. हर्षदा, कसं वाटतं इथे? अगदी मराठमोळा थाट आहे, फेटा आहे, नथ आहे, नऊवारी साडी आहे आणि बाईकवर आलात. मला तर खूप आनंद होतोय. हे माझं 3रं वर्ष आहे मी इथं गिरगावला येत आहे. आणि सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या. आणि ह्या विषयीची जी थीम ठेवली प्रतिष्ठान अयोध्या म्हणजे राम मंदिर, तर त्या हिशोबाने मला म्हणजे छान वाटतं आहे ऑब्वियसली. आणि फर्स्ट इयरला त्यांनी मग तेव्हा आपला जेव्हा कोरोना गेला होता तर तेव्हा ती फर्स्ट वेळच माझी आली होती, तेव्हा मी आली होती. आणि आता 3rd टाईम दिस इज द वन. आणि थँक्स टू माय मॉम, ती आईने हे सर्व जे सजावट केली आहे. बाकी मला आईने मदत केली, ॲक्च्युली घरून केलेलं आहे एक्झॅक्टली, म्हणजे असं करून नाही आणलं पण केले, मेहनत केली आहे. या बात. आणि हर्षदासारख्याच भावना सगळ्यांच्या आहेत. खरं तर यंदाच्या शोभायात्रेची थीम आहे शिवराज्य हेच रामराज्य. विविध 50 मंडळांचा या शोभायात्रेत सहभाग असणारे, विविध कलापथकं असणार आहेत. सुमारे 1,500 ते 2,000 लोकांची इथे या कलापथकांमध्ये गर्दी असणार आहे. आणि लाखो लोक मुंबईतून, सगळ्या उपनगरातून देखील ही शोभायात्रा पाहण्यासाठी गिरगावमध्ये लोक येत असतात. फडके हौदातील गणेश मंदिरापासून या शोभायात्रेला आता थोड्याच वेळात सुरुवात होईल आणि ठाकूरद्वारच्या पुढच्या सिग्नलपर्यंत या शोभायात्रेचा समारोप होत असतो. अगदी तरुणाईचा सळसळता उत्साह या शोभायात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. इथली मराठी माती, आपली मराठी संस्कृतीची झलक या गिरगावातील शोभायात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान गेल्या 22 वर्षांपासून या स्वागत यात्रेचं आयोजन करत असतं. आणि इथल्या गिरगावमधल्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये या संस्थेचं खूप मोठं योगदान आहे. यावेळची देखील थीम म्हणतो मी म्हटल्याप्रमाणे शिवराज्य हेच रामराज्य असणार आहे. अयोध्येमध्ये राम मंदिराचं निर्माण झालेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही सगळी थीम आहे. श्वेता, आपण साम टीव्हीच्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत की यंदाच्या या खूप